MBA वर्थ इट आहे की नाही? नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल. माझ्या मागच्या रीलला 2 लाख व्ह्यूज क्रॉस झाले आणि मी हे खरंच इमॅजिन नव्हतं केलं. थँक्यू सो मच, तुम्ही एवढं प्रेम दाखवलं त्या रीलला. आणि बेसिकली ती रील होती MBA रिलेटेड आणि त्याच्यावरच मला तुम्ही एवढे प्रश्न विचारलेत. मी काही दिवसांपूर्वी ही स्टोरी टाकलेली टू एक्झॅक्टली नो की तुम्हाला काय डाऊट्स आहेत आणि क्वेश्चन्स आहेत, आणि आज आपण त्याचबद्दल गप्पा करणार आहोत. मी पटकन आवरते आणि आवरता तुम्हाला तुमचे सगळे डाऊट्स क्लिअर करून देते. मला खूप जास्त क्वेश्चन झाले होते आणि म्हणूनच मी थोडेसे नोट डाऊन करून ठेवले. MBA वर्थ इट आहे की नाही, हा प्रश्न आय थिंक मी एवढ्या व्हिडिओज मध्ये बघितला आणि एवढ्या लोकांना विचारताना बघितलाय. मला असं वाटतं की माझं MBA खूप वर्थ इट होतं, कारण मला माझ्या MBA कडनं जास्त काही एक्सपेक्टेशन्स नव्हते. जेव्हा मी MBA करायला लागले तेव्हा मला माझ्या MBA कडनं खूप जास्त एक्सपेक्टेशन्स वाढले होते. MBA टोटली वर्थ इट होतं. मी ऍक्च्युली मुंबई बेस्ड आहे, मी कल्याणमध्ये राहते आणि माझं कॉलेज होतं लाला लाजपत राय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, जे महालक्ष्मीला आहे. सो मी रोज ट्रॅव्हल करायचे. हो, लोकलने रोज ट्रॅव्हल करायचे. बिकॉज आय हॅव ऑलवेज बीन अ बॉम्बे गर्ल, तर लोकलने ट्रॅव्हल करणं हा माझ्यासाठी खूप जास्त मोठा इश्यू नव्हता. पण जर तुम्ही बाहेरचे स्टुडंट आहात आणि तुम्ही मुंबईला येताय किंवा तुम्ही पुण्याला जाताय फॉर दॅट मॅटर, तर तुम्हाला कम्युट, ट्रॅव्हल या सगळ्या ऍडिशनल गोष्टींचा विचार करणं स्वाभाविक आहे. तर हे करत करत गप्पा मारायच्यात, मी विसरून गेले. क्यों करना चाहिए MBA? MBA इज बेसिकली अ स्टेपिंग स्टोन इनटू स्पेशलाइज्ड स्टडी. सो जर तुम्हाला कोणता तरी मॅनेजमेंट, बिझनेस, ऍडमिनिस्ट्रेशन, ऑन्टरप्रिनरशिप या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट आहे, एक बिझनेस कसा रन करतो, त्याचा माइंडसेट काय हे जाणून घेण्यात तुम्हाला रुची आहे, तर तुम्ही MBA करायला पाहिजे. बट जस्ट बिकॉज कोणती तरी पोस्ट ग्रॅज्युएटची डिग्री असायला पाहिजे, मास्टर्स केलं नाही तर जॉब मिळणार नाही, जर असे सगळे थॉट्स तुमच्या डोक्यात आहे तर MBA इज नॉट फॉर यू. बिकॉज MBA खरंच तुम्हाला टेस्ट करतं ऑल ऍस्पेक्ट्स. ठीक आहे. सो फक्त करायचंय मास्टर्स म्हणून तुम्ही करणार असाल तर MBA इज नॉट द राईट डिग्री. आता माझा एक्सपिरियन्स कसा होता LLIM मध्ये, बेसिकली आय वॉज रिअली ब्लेस्ड विथ खूप छान छान फ्रेंड्स. माझं नेटवर्किंग खूप छान झालं. सो आय थिंक माझा ओव्हरऑल एक्सपिरियन्स खूप बायस्ड होऊन जाईल, बिकॉज मला जी लोक भेटली ते माझे आता खूप 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 क्लोज आणि बेस्ट फ्रेंड्स आहेत. इट इज ऑल्सो अबाउट तुमचं नेटवर्क किती छान होते, तुम्ही किती छान वेगवेगळ्या लोकांना भेटताय जे वेगवेगळे स्पेशलायझेशनचे आहेत. नॉट नेसेसरीली माझ्या फ्रेंड सर्कल मधले सगळे मार्केटिंग रिलेटेडच आहेत, बट ते वेगवेगळ्या सेक्टर्स मधले लोक सुद्धा एक खूप मोठा इम्पॅक्ट क्रिएट करतात तुमच्या लाईफवर. आता राहिला प्रश्न की डिड माय MBA हेल्प मी लर्न स्किल्स, की इट वॉज जस्ट फॉर डिग्री. तर लेट मी टेल यू, हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे तुम्हाला जर स्किल्स खरंच डेव्हलप करायचे तर ते तुम्ही कसेही करू शकता, इरिस्पेक्टिव्ह तुमचं कोणतं कॉलेज आहे. जसं माझ्या कॉलेजमध्ये पण एडिशनल सर्टिफिकेट कोर्सेस होते किंवा अजून बऱ्याच काही गोष्टी होत्या, बट ते तुमच्यावर आहे की तुम्हाला खरंच स्किल फोकस करायचंय का. जेव्हा तुम्ही रोज अकॅडमिक लर्निंग करताय तेव्हा तुम्ही हा पण विचार करा की तुम्ही खरंच एडिशनल स्किल शिकलेत का, आणि जर तुम्ही नाही शिकले तर काय असे ऍस्पेक्ट्स आहेत ज्यातनं तुम्ही ते शिकू शकता. जसं मी स्वतःचा पेज रन करते आहे, तर मी त्यातनं पण खूप काही नवीन गोष्टी शिकते अबाउट पोस्टिंग टाइम्स, अबाउट कन्झ्युमर बिहेवियर आणि इन जनरल अ लॉट ऑफ थिंग्स. तर तुम्ही असेच आर्टिकल्स, न्यूज हे सगळं रीड करा. काय स्किल्स आहेत, AI आता येतंय तर तुम्ही AI इम्प्लिमेंटेशन कसं करू शकता. जर तुमचा करिक्युलम मध्ये AI इंटिग्रेशन नाहीये किंवा असणारच आहे, बट ते इम्प्लिकेशन्स कसे करायचे ते तुम्हाला कळत नाही, तर तुम्ही वन ऑन वन सुद्धा तुमच्या मेंटर्स आणि प्रोफेसर सोबत जाऊन ते शिकू शकता. सो इट इज अबाउट यू की तुम्हाला ते स्किल्स खरंच कसे शिकायचे आहेत आणि नॉट अबाउट द सिलेबस. सो हे तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. नेक्स्ट आणि सर्वात मोठा कॉन्ट्रोवर्शियल क्वेश्चन, प्लेसमेंट्स मिळाले का, जॉब मिळाला का, तुमची MBA करून खरंच जिरली आहे का. ओ माय गॉड, ही ट्रेंड आणि त्याच्या खालचे कॉमेंट्स म्हणजे हे खूप क्रेझी होतं. सो माझा नेक्स्ट मेन टॉपिक आहे जॉब आणि प्लेसमेंट रिलेटेड. सो बऱ्याच जणांना हा डाऊट आहे की खरंच जॉब्स नाहीयेत का MBA नंतर, किंवा माझं कॉलेज कसं होतं विथ रिगार्ड्स टू प्लेसमेंट. हा पण बऱ्याच जणांना क्वेश्चन आहे की LLIM मध्ये प्लेसमेंट्स कसे आहेत, किंवा गॅप इयर सुद्धा अफेक्ट करू शकतो का तुमच्या ओव्हरऑल MBA ला किंवा तुमच्या प्लेसमेंट्सला. तर लेट मी टेल यू की असं नाहीये की जॉब्स नाहीयेत मार्केटमध्ये MBA लोकांसाठी, बट हे नक्कीच झालंय की डिमांड आणि सप्लायचा रेशो खूप विचित्र झालाय. आता खूप जास्त लोक आहेत जे MBA ग्रॅज्युएट्स आहेत, बट मार्केटमध्ये तेवढे जॉब्स नाहीयेत MBA ग्रॅज्युएट लोकांसाठी. आणि
ऑफकोर्स HR पॉलिसीज तर अशाच आहेत. म्हणजे इफ तुम्ही फ्रेशर आहात तर त्यांना MBA हवा आहे, तुम्ही MBA आहात तर त्यांना एक्सपिरियन्स हवा आहे. तो थोडासा दुःखी प्रश्न आहे, जो मी सुद्धा फेस केला जेव्हा मी शोधत होते जॉब. ओ माय गॉड, केसाला लागला. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की आता वर्ल्ड मध्ये खूप जास्त प्रॉब्लेम्स होतात आहे, त्याच्यामुळे मार्केट खूप खराब चालू आहे आणि त्याच्यामुळे जॉब्स आधी जर 10 ओपनिंग होत्या तर आता 5 ओपनिंग निघतात आहेत आणि त्याच्याचमुळे हा सगळा घोळ झालाय. अदरवाईज प्लेसमेंटचा इतका इश्यू नव्हता, बट आता त्याच्यामुळे तो खूप मोठा इश्यू झालाय. वाव, मी जोकर दिसते. ऑल्सो तुम्ही हा पण विचार करायला पाहिजे की तुम्ही ज्या डोमेनसाठी अप्लाय करताय त्याच्या इंटरव्ह्यूसाठी जेव्हा तुम्ही जाताय, तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन खरंच वाचताय का? तुम्ही वाचताय तर त्याच्यासाठीचे क्वेश्चन्स तुम्ही विचार करताय का? तुम्ही रिवाइज करताय का? तुम्ही त्याच्यासाठी वेल प्रिपेअर्ड आहात का? बिकॉज अ लॉट ऑफ टाइम्स तुम्ही फक्त जॉब पाहिजे म्हणून अप्लाय करताय, बट अप्लाय करण्यासोबत प्रिपेअर करणं पण तितकंच नेसेसरी आहे. सो तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू साठी वेल प्रिपेअर्ड आहात का? बिकॉज जर तुम्ही तुमच्या इंटरव्ह्यू साठी प्रिपेअर्ड नसाल तर ऑब्व्हियसली तुम्हाला तो जॉब नाही मिळणार आणि मग परत MBA नंतर जॉब आहे का, हाच प्रश्न तुम्हाला येईल. सो ही पण खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की तुम्ही किती वेल प्रिपेअर्ड आहात फॉर द जॉब दॅट यू आर अप्लाइंग. आणि इफ तुम्हाला वाटते की तुम्हाला डाऊट्स आहेत तर तुमच्या कॉलेजमधले जे HR प्रोफेसर्स आहेत ते तुम्हाला व्यवस्थित गाईड करू शकतात की तुम्ही कसं करायला पाहिजे, किंवा अजून पण काही मेंटर्स तुमचे आहेत ते तुम्हाला प्रिपेअर करू शकतात. आणि कॉलेजेस ऑब्व्हियसली तुम्हाला ट्रेन करतं विथ मॉक ऍप्टिट्यूड टेस्ट, ग्रुप डिस्कशन टेस्ट किंवा नॉर्मल इंटरव्ह्यू टेस्ट पण होतात. माझ्या कॉलेजेसमध्ये तर होत होत्या, ज्याच्यामध्ये तुमचा एक मॉक इंटरव्ह्यू राऊंड घेतला जातो इन फ्रंट ऑफ द होल क्लास आणि तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा आहे. आता हे तुमच्यावर आहे की तुम्ही खरंच किती पुढे जाता आणि त्या सगळ्या गोष्टींसाठी रेडी आहात आणि तुम्ही जाऊन समोरून इंटरव्ह्यू देताय. बिकॉज नॉट ऑल द टाइम तो प्रोफेसर तुम्हाला कॉल करेल की तू इकडे ये, तुझा इंटरव्ह्यू घेईन, असं नाही होणार आहे. तर ते तुम्हाला जरा स्वतःवरच काम घ्यायची खूप गरज आहे. आणि आय थिंक जसं क्यू करे MBA, जर तुम्हाला खरंच स्वतःवर काम घ्यायचंय तर तुम्ही MBA करायला हवा. बट जर तुम्हाला तो आणि मी मध्ये काहीच फरक नाहीये, तुमच्यातला USP तुम्हाला माहित नाहीये किंवा तुम्हाला तो शोधून काढण्यात इंटरेस्ट नाहीये, तर मग तुम्ही MBA नका करू. बिकॉज तो खरंच एक कट थ्रोट कॉम्पिटिशन आहे, रॅट रेस आहे, सगळंच आहे. सो त्याच्यामध्ये तुम्ही स्टँड आउट कसं कराल? जर तुम्ही स्वतःवर नाही काम केलं तर नाही तुम्ही स्टँड आउट करू शकत. त्या गॅप इयर अफेक्ट करतो की नाही, तर माझ्या सुद्धा याच्यामध्ये गॅप ॲज इन खूप जास्त इयर्सचा नव्हता. 1 वर्षाचा गॅप मी कसा यूज केला? मी तेव्हा इंटर्नशिप्स करत होते, मी फुल टाइम जॉब करत होते, मी अजून माझ्या पेजवर सुद्धा काम करत होते. सो तो माझा 1 वर्ष वेस्ट नाही गेला. मी माझं डिग्री केली आहे ऍडव्हर्टायझिंग स्पेशलायझेशन मध्ये, BMM केलंय. त्याच्यानंतर मी MBA चूज केलं मार्केटिंगमध्ये. सो ते कोरिलेट होतं, लिंक आहे, कुठेतरी बेस आहे. मी ऍड एजन्सीमध्ये काम केलं होतं, मी एका ब्रँडसाठी सोशल मीडिया मध्ये काम करत होती. सो अगेन ते सगळं ऍड ऑन होतं. सो माझा गॅप इयर माझ्या पूर्ण ओव्हरऑल रेझ्युमेवर व्हॅल्यू ऍड करत होता, त्यामुळे त्या गॅप इयरचा मला इफेक्ट नाही झाला. बट इफ तुमचा गॅप खरंच गॅप आहे आणि त्याच्यामध्ये तुम्ही काहीच रेलिव्हेंट केलं नाहीये जे तुमच्या प्रोफाईलसाठी युजफुल आहे, तुमच्या रेझ्युमेला एनहान्स करेल, आणि जर तो तुमचा गॅप इयर खरंच फुकट चाललाय तर मग तो थोडासा इम्पॅक्ट होऊ शकतो तुमच्या जॉब इंटरव्ह्यू मध्ये. अदरवाईज गॅपचा ऍज सच इतका इम्पॅक्ट होत नाही इफ तुमच्याकडे व्हॅलिड रिझनिंग आहे, किंवा जर तुम्ही खरंच काहीतरी व्हॅल्युएबल बिल्ड केलंय त्या गॅपमध्ये तर तुम्हाला कोणीच काहीच प्रश्न विचारणार नाही. सो चिल. फुल टाइम MBA, डिस्टन्स लर्निंग, ऑनलाईन लर्निंग, खूप जास्त गोष्टी झालेल्या आहेत आज. तर मी तर ऑफलाईन केलंय. माझं 2 वर्षाचं MBA, माझा बॅच आहे 2024-2026. सो माझं प्रॉपर ऑफलाईन लर्निंग मोडमध्ये 2 वर्षाचं MBA केलंय मी फुल टाइम. बट पार्ट टाइम, डिस्टन्स लर्निंग या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत. बट माझा प्रश्न हा आहे की जर फुल टाइमर्सलाच इतका इश्यू होऊ शकतो किंवा इतके प्रॉब्लेम्स फेस करायला लागू शकतात इतक्या कट थ्रोट कॉम्पिटिशनमध्ये, तर इफ तुमचा डिस्टन्स लर्निंग आहे, पार्ट टाइम आहे, किंवा एक्झिक्युटिव्ह MBA वाल्यांना थोडा कमी प्रॉब्लेम होतो बिकॉज त्यांच्याकडे वर्क एक्स आहे सॉलिड, प्लस त्यांच्याकडे एक्झिक्युटिव्ह MBA आहे. बट अपार्ट फ्रॉम लाईक दिस डिस्टन्स लर्निंग, पार्ट टाइम, आय डोंट थिंक, म्हणजे माझं पर्सनल ओपिनियन आहे की ते इतकं व्हॅल्यू ऍड करेल. इफ यू वॉन्ट टू गो अहेड डुईंग एन MBA तर तुम्ही एकतर प्रॉपर फुल टाइम MBA करा विच इज 2 वर्षाचा कोर्स, ऑर एल्स तुम्ही एक्झिक्युटिव्ह MBA करा बिकॉज दे लुक ॲट यू फ्रॉम अ प्रोफेशनल स्टँड पॉईंट, जिथे तुमच्याकडे वर्क एक्स आहे, मग तुम्ही एक्झिक्युटिव्ह MBA केलाय, सो इट इज ऑल्सो व्हॅल्युएबल. सो या 2 ऑप्शन्सच मी रेकमेंड करेन. केस बांधून घेते मी.
अजूनपर्यंत बघताय आणि तुम्ही लाईक नाही केलाय या व्हिडिओला आणि तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलंय, तर मला नाही बोलायचं तुम्हाला मस्ती. बट प्लीज जा, लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब सगळं करा माझ्या सगळ्या व्हिडिओजला आणि हा व्हिडिओ पूर्ण बघा. माझं कॉलेज, जसं मी बोलले आधीच की माझं कॉलेज होतं लाला लाजपत राय इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. प्लेसमेंट पण डिसेंट होता. ऑब्व्हियसली काही खूप तोडू प्लेसमेंट्स तर नाही आले, बट असं पण नव्हतं की खूपच अरे नो प्लेसमेंट, असं पण नव्हतं. अपार्ट फ्रॉम दॅट माझं सीईटी पर्सेंटाईल वॉज 96.77. आय डोंट नो, मी शोधते माझा स्कोर कार्ड. माझ्या कॉलेजची 2 वर्षाची फीस मिळून होती 3,50,000 इश. त्यानंतर पण मला स्कॉलरशिप्स मिळाले. सो त्याच्याबद्दलचं काहीतरी डिटेल्स तुम्हाला हवे असतील तर मला नक्की सांगा. मी त्याच्यावर एक सेपरेट नेक्स्ट व्हिडिओ बनवीन. ऑल्सो खूप जणांनी मला विचारलं की पुण्यामधले कॉलेजचे सजेशन्स हवेत आणि इन जनरल MBA साठी कोणते कॉलेजेस चांगले आहेत त्याचे सजेशन्स हवेत. तर त्याच्यासाठी सुद्धा एक डिटेल वेगळा व्हिडिओ बनवायला लागेल, बिकॉज त्यात पण खूप जास्त बायफर्केशन्स आहेत इन टर्म्स ऑफ तुमचे सीईटी पर्सेंटाईल आणि ऑल्सो तुम्हाला काय हवंय, स्पेशलायझेशन, डोमेन काय आहे. जस्ट बिकॉज तुमचा फ्रेंड मार्केटिंग करतो आहे म्हणून तुम्ही पण मार्केटिंग करायची गरज नाहीये, किंवा ट्रेंडमध्ये फायनान्स आहेत सो चला आपण फायनान्स स्पेशलायझेशन करू, असंही करायची गरज नाही आहे. तुमचं मेन कॉलिंग काय आहे, तुमची पर्सनॅलिटी काय आहे आणि तुमचं नॉलेज कशात छान आहे ते स्पेशलायझेशन तुम्ही घ्यायला पाहिजे. सो ते अजून तुमचं स्पेशलायझेशन मार्केटिंग येईल. पण जेव्हा तुम्ही जॉब्स, रोल्स बघताय तेव्हा तुम्हाला हे स्पेसिफाय करायचे की तुम्हाला एक्झॅक्टली कोणता रोल हवाय. जसं तुम्हाला मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व्हायचंय, तुम्हाला इन्फ्लुएन्सर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह व्हायचंय किंवा तुम्हाला सोशल मीडिया मॅनेजर व्हायचंय. सो त्या स्पेसिफिक तुम्ही समर इंटर्नशिप्स करू शकता ज्याने तुमचं अगेन जॉब्स मिळतील. हे काही बेसिक क्वेश्चन्स होते ज्यांना मी क्लब करून एक व्हिडिओ बनवलाय. बट अपार्ट फ्रॉम दिस तुम्हाला जर असं वाटत असेल की मी एखादा क्वेश्चन नाही घेतला आहे किंवा तो खूप इम्पॉर्टंट होता आणि तो मी मिस केला आहे, तर तुम्ही मला कमेंट्समध्ये सांगू शकता आणि मी एक नेक्स्ट व्हिडिओ बनवते त्या सगळ्या क्वेश्चन्स रिलेटेड. बट इन जनरल इफ तुम्ही विचाराल तर असं अजिबात नाहीये की MBA वर्थ इट नाही आहे किंवा MBA मधनं स्किल्स तुम्ही बिल्ड नाही करू शकत. इट इज ऑल ऑन यू. म्हणजे सगळं असणारच आहे, बट जर तुम्ही स्वतःवर काम नाही केलं तर कोणतीच डिग्री तुम्हाला हेल्प नाही करू शकत. आणि मी रेडी झालीये अशा प्रकारे. या व्हिडिओसाठी इतकंच. आणि कमेंट्समध्ये तुम्ही मला नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाय का आणि तुम्हाला असे अजून वेगवेगळे व्हिडिओज हवे असतील तर ते कोणते आहेत ते सुद्धा सांगा. लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.